हे गाईज कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळेजण चांगले असाल. तर खूप दिवसांनंतर तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि काय म्हणाल, काय रे युपोर काय किती दिवसानंतर करते ब्लॉग? काहीतरी टॉन बिन मारल काय मला? ब्लॉग चॅनल खोलून ठेवलाय आणि ब्लॉगच बनवत नाही. तर काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, मग मी शूट करतच नाही. मला टाईमच नसतो. माझे जे क्लोज लोक आहेत ना, जे माझे नातेवाईक म्हणा किंवा जे फ्रेंड्स म्हणा, त्या लोकांना चांगलंच माहिती आहे कारण काय. तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर असं भेटा कुठेतरी, मग सांगेल, असं नाही सांगणार मी. तर आज आहे माझा बड्डे. तर विश करा मला. बघताय काय? कमेंटमध्ये टाका लवकर. बघू नका, अरे टाका. अजून बघताय? अरे कोई तरीका है भीख मांगने का? असं नाही चालणार. विश करा मला. तर आज बड्डे आहे माझा, तर फुल एन्जॉय वगैरे करूया आपण. तर गाईज माझं जेवण वगैरे करून झालंय आणि मी म्हणतोय तर खरं धमाल मस्ती होईल, पण काय धमाल मस्ती करायची तेच सुधरत नाही. कारण की मी दिवसभर डान्स क्लासवर असतो, कुठंच जात नाही मी बाहेर, फक्त डान्स क्लास, ओनली डान्स डान्स डान्स. तर घरी पण मी असेन असं मला वाटत नाही संध्याकाळी केक कटिंगसाठी, कारण याचा पण मी मोठा बड्डे सेलिब्रेट करत नाही. तर मम्मीने छोटासा केक आणला होता, तोच खातोय आणि मग आपण निघूयात क्लासवरती. तर गाईज सायकलला पार्क केले मी आणि क्लासवरती आले मी. ते लोकांचा वॉर्मअप चाललाय. हाय कुणाल सर. हेलो गाइस, तो आज भाई का बर्थडे है, तो उसके जो भी चैनल है अपना यूट्यूब चैनल, उस पर लाइक करो, शेयर करो, कमेंट्स करो, सब्सक्राइब भी करना. मुझे पहचानते रहेंगे तुम लोग. नहीं पहचान करोगे तो जाके रो डांस कंपनी पे आईडी पे जाके चेक करो. और मैक्सी मस्ती बाय अपना, सब्सक्राइब करना. थँक्यू. बाय अपना. आता थोडा वेळ झाले मी आलोय घरी आणि मी म्हणलं होतं सकाळी की घरी पण येणार नाही असं काहीतरी. तर काय सीन होता की कॉम्पिटिशनसाठी जाणार होतो डान्स क्लासमधून मुंबईला. पण मला सर बोलले आमचे की तू नको, तुझा बड्डे आहे तर तू फॅमिलीसोबत टाईम स्पेंड कर आजचा दिवस. असं पण बाकीच्या वेळेस तर आहेतच कॉम्पिटिशन, उद्या पण आहेच, त्या उद्या पण जायचंच आहे. तर मी घरी आलो आज आणि घरी मम्मीने केक आणून ठेवला आहे. तर जेवल्यावरती सेलिब्रेशन करणार आहे, कारण की आता मी दमले खूप आणि काय खाल्लं नाही ना, म्हणून पहिलं आम्ही जेवण करणार आहे आणि मग केक कट करणार आहे. आणि जास्त लोकांना बोलत नाही मी, फक्त काका काकीचे जे बाजूला पोरं राहतात त्यांना बोलवणार. आणि माझा आवाज बसला आहे आज डान्स क्लासमध्ये ओरडून ओरडून. आता जेवण झालं माझं आणि बड्डे आता जेवण झाल्यावरती सेलिब्रेट करतोय. तर इकडे आपली बघू शकता तुम्ही सुधा आले आणि इकडे डुबो आलाय. बाकी कोण आलेलंच नाही. तर मामा येतोय आणि मामाचा पोरगा येतोय छोटावाला. तर त्यांच्यासाठी थांबलो आम्ही, मग आपण बड्डे सेलिब्रेट करू. काय बोलतो दर्शू? आपल्या सबस्क्रायबर्सला हाय बोल. हाय बोल ना इकडं. हाय बोल ना. हाय बोल. हाय. काय नाही
काय आलं दर्शू? का रडतोय? हे धर. पप्पाला पप्पा पप्पा दीदीला जाऊ दे घरी. बाबू हे घे. हे घ्या घ्या. चालेल खाली बस खाली बस. आयला दिलं नसेल कोणी ना? पप्पा नको ना? दादा एकच पाहिजे ना? पप्पा नको? दर्शू हे घे. कर नीट कर बाय बाय. हा बोल बाय बाय. उद्या भेटू बोल. हो काय हो इकडं बाय कर बाय कर. कुठे चाललास तू? घरी चाललास? बर घरी चालला. टाटा कर. तर बड्डे तर संपला गाईस आणि 2025 मधला जॉबला महत्वाचा जो दिवस असतो तो सुद्धा संपला. तर खूप मस्त गेला माझा दिवस. तर खूप चांगला वाटला आजच्या दिवसात. आणि ब्लॉग मी बनवत नव्हतो आणि आज ब्लॉग बनवलं तर अजून मला खूप बरं वाटतं, कारण की ब्लॉग कंटिन्यू बनवत राहिलं पाहिजे. मी आहे ना विनायक माळीचे ब्लॉग खूप बघतो. त्याचे ब्लॉग बघूनच मी इकडे मला प्रोत्साहन मिळतं त्याचा ब्लॉग बघून, की असं वाटतं की त्याचा ब्लॉग बघितलं ना की आपण पण बनवलं पाहिजे. म्हणून मी मध्ये बघा जरा त्याच्यासारखी लँग्वेज यूज करत असतो. तुम्ही म्हणून झालं काय स्टार्टिंगमध्ये बघा मी यूज केली ती लँग्वेज थोडीशी त्याच्या टाईपमध्ये बोलायला ट्राय केलं. तर त्याचे ब्लॉग मी सारखे बघत असतो. खूप आवडतात मी जरा फॅन आहे. तर एक नंबर आहे तो. त्याच्यासारखा कोण नाही मराठी ब्लॉग. आपल्याला जाम आवडतो तो. सर आजचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करू की नको? सो बाय.